हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर श्री सकाळी झोपला होता आणि माझं चाललं होतं स्वयंपाक करायचं काम आणि तो झोपला आहे बघा मस्तपैकी. तर सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे आणि हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत, खूप छान आहे. बऱ्याच दिवसापासून खायची होती मशरूमची भाजी. तर हे मशरूम मस्त स्वच्छ धुवून काढले 2-3 पाण्याने आणि मटर घेतलेत. आता कांदा प्याज हे सगळं मी टोमॅटो कट करून घेतले. आता आपण टाकूयात. तर कढई पण गरम झालेली आहे आणि त्यामध्ये मी कांदा टाकून मस्त हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे आणि थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. ह्याने खूप छान चव येते आणि माझ्याकडं अद्रक आणि लसूण संपलेलं आहे आणि आता गावाकडे पण बिलकुलच नव्हतं, त्यामुळे ह्यावेळेस काय आणलेलं नाही. आणि इथं मी पेस्ट आणलेली आहे कारण रोजच्या खाण्यात आपल्याला खूप जरुरी आहे, त्याच्यामुळे तर मी पेस्टच घेतली ह्यावेळेस बाहेरून. तर चला मग इथं मी सगळं वाटण वगैरे रेडी केलेलं आहे आणि आधी फोडणी दिली मी जिरी आणि कढीपत्त्याची आणि त्याच्यामध्ये सगळं वाटण टाकले. आता हळद टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर बाकीचे म्हणजे घरगुती जे मसाले आहेत ते पण मी टाकणार आहे. जे आपल्या घरीच बनवलेले असतात ते मसाले आहेत. हे मी विकतचे खूप कमी मसाले यूज करते आणि चटणी वगैरे टाकून घेतलेली आहे, लाल तिखट चटणी म्हणता किंवा लाल तिखट असं. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपली मस्त आता तेल सुटलेलं आहे त्यामध्ये मी मटर टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपलं आहे थोडंसं नाही कमी झाकण टाकून शिजवून घेते आणि त्याच्यानंतर इकडे मी कट करत आहे आपले इथे हे शिजत आहे तोपर्यंत मशरूम कट करून घेते. तर एका मशरूमचे 3 किंवा 4 भाग तुम्ही आरामसे म्हणजे छोटे मोठे तुमच्या पद्धतीने करू शकता. तर इथं मी एक व्हिडिओ पाहिलेला, मी पण याच्या आधी कधी मशरूमची भाजी काही जास्त बनवलेली नाही, तर इथं छान आपली मटर आणि तेल पण सुटलं होतं. आणि आता ही मटर बघा मी मटरचे शिजलेले आहे त्याच्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे आणि आता आपण मस्त हलवून घेऊ किंवा तुम्ही सुकी पण भाजी करू शकता. पण मी त्याच्यात थोडीशी पाण्याची क्वांटिटी यूज केलेली आहे, थोडीशी 1 ते 2 ग्लास टाकलेले आहे. शिजण्यात थोडंसं कमी होणार असते. तर मस्तपैकी भाजी रेडी होते, छान लागते खायला पण एकदम चवदार. तर बाहेर भेटतेच ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये, त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. पण काय झालं मी भाजी करत असताना भाजी थोडी झाली माझ्याकडून, मी मीठ टाकलेलं एक्स्ट्रा मीठ झालेलं त्याच्यामध्ये. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बटाटा, कारण हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जर तुमची भाजी खराब झाली असेल तर त्यामध्ये बटाटा टाका तुम्ही आणि नंतर शिजल्यानंतर तो तुम्ही काढू पण शकता. आणि पुन्हा पण एकदा टेस्ट पाहिली तर पण खारट लागत होती भाजी, माहीत नाही जेवताना तर नाही लागली, पण मला ज्यावेळेस केलेली त्यावेळेस थोडी खारट लागत होती. आणि आता भाजी केलेली आहे तिकडे भाकरी करायची आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडे काजू मिक्स केलेले ते अजून त्याचे. तर भाकरीचं लास्ट पीठ राहिलेलं त्याच्यामुळे ते काय वळणी येत नव्हतं. मी तरी पण 2-3 भाकरी बनवल्या आणि आपली मस्त ताट रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर एक थोडासा टाईम घेतला दुपारी, तर त्याला हे आहे आवळा ज्यूस बनवायचं काम चालू आहे. तर आवळा ज्यूस हे वजन कमी करण्यासाठी बनवायचं आहे आपल्याला. तरी मी बनवून ठेवून खूप जास्त परत आवळे झाडाला नाही भेटायचे, मी हे गावाकडून आणले होते आवळे आणि ते खराब होतात, त्याच्यामुळे मी त्याचा ज्यूस करत आहे. तर इकडं पहा बऱ्याच केलेला आहे आणि बऱ्याच राहिलेला आहे करायचं. त्याच्यामध्ये अद्रक टाकून हळद टाकून किंवा हळद नंतर टाकून मी आता काही बसल्यांमध्ये हळद टाकलेली. इकडं मिक्सरवरती बारीक करून एवढा ज्यूस माझा रेडी झालेला आहे. 1 पातेलं भरून त्याच्यात मी आता टाकणार आहे लिंबू, 1 लिंबू पूर्ण याच्यात पिळून ठेवणार आहे. आणि रोज आपल्याला थोडा थोडा करून प्यायचा आहे, त्याच्यामुळे वजन कमी होते आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे बऱ्याच समस्या आपल्या ठीक होतात. तरी इथं मी टाकलेलं आहे. तर जिरेची पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर काळं मीठ, हे सर्व साहित्य टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही नंतरही टाकू शकता, पण इथं मी सगळं एकत्र टाकून घेतलेलं आहे कारण रोज रोज त्याच्यामध्ये टाकायला काही नको त्याच्यासाठी. तर हे तर आपलं झालेलं आहे मस्तपैकी ज्यूस रेडी. आता हा ज्यूस आपण भरून ठेवणार आहोत आणि बॉटलमध्ये किंवा कशात तरी तुम्ही असं भरून ठेवू शकता. याच्यामध्ये ठेवल्याने ह्याचे स्क्यूब पण रोज 2-2 स्क्यूब करून आपल्याला त्या
वापरायच्या आहेत. आता मी हे असं सगळं फ्रीजमध्ये ठेवूयात, फ्रीझरमध्ये. तर चला, त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलेलो थोडंसं. तर मी कधीच सण बाहेर नखपालिश वगैरे लावत नाही, फर्स्ट टाईम लावत आहे. आणि ते पाव खूप छान लावून देत होते आणि माझी नखं पण कट केली होती, त्याच्यामुळे जास्त काही छान वाटत नव्हती. जास्त नखं वाढले असेल तर छान वाटतात त्यांना. तर मी ते लावलं. त्याचबरोबर सई आणि सेजूने पण लावलेले. तरी स्वतःसाठी पण टाईम दिला पाहिजे आणि असं काहीतरी केलं पाहिजे. तर पाहू शकता इथं मस्त वेगवेगळ्या पद्धतीची त्यांनी डिझाईन वगैरे बनवून होती, पण मी आपलं साधं सिंपल आणि एकच हाताला लावून घेतलं, कारण मी दुसऱ्या हाताला लावलं नाही, मला आवडत पण नाही. आणि मी शक्यतो लावतच नाही नेल पेंट, कधी घरी पण नाही. तुम्ही सुकने दो. आपका वीडियो में अब लेफ्ट हैंड से भी खींच सकती हूँ, राइट से नहीं निकाल. क्यों मैंने फर्स्ट टाइम मैंने ऐसे कुछ भी बोल रही हूँ मैं यार, पता नहीं क्यों क्या कर दिमाग होती है. वो तो निंजा स्टार फ्लावर टाइप लग रहा है, स्टार टाइप लग रहा है. स्टार निंजा स्टार नहीं, स्टार निंजा स्टार स्कूल में सकते तो मेरे पे अलाउड है ना. अलाउड है, पता है हमारे जो पलक है ना हमारी क्लास के, उसने तो पूरा वो कर रखा है. नेल होते हैं नेल आर्ट नहीं, नेल मेकओवर होता है ना, पता है वो सैलून में जा रखी है, बहुत सुंदर बना रखी है. हमारे 5th में अलाउड नहीं है तो बड़े नेल से अलाउड नहीं है. ये वाला हाँ, बड़े नेल से अलाउड नहीं है. अच्छा लगेगा मल्टी कलर नहीं है, बस थोड़ा ज्यादा सिल्वर है ना, अच्छा लग रहा है. सबका ऑर्डर आपके अच्छे लगे. आपने ही बोला, अलग तो क्यूट रहा है. ऑरेंज ब्लू होता है. वो क्यूट है.
ग्लिटर कौन सा लगाओ?